सुरुवात तर कशी बहारदार झाली आहे. म्हणजे आपण पहिल्यांदाच एकदा आपल्या ह्या गायक वादक ह्या सर्व कलाकारांसाठी एकदा दणदणीत टाळ्या द्या. म्हणजे कसं होईल, आपलं जबाबदारी काय आहे की त्यांचं गाणं चांगलं, अति चांगलं, उत्तम होण्यासाठी आपण तितका चांगला प्रतिसाद देणं आपली जबाबदारी आहे. लोककलेच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं तर हा प्रकार म्हणजे नांदी, पहिलं ईश्वराचं स्मरण आणि मग ही अशी सुंदर सुरावट झाली की वातावरण निर्मिती तितकीच छान होते. त्याच्यासाठी तर हे जे आपली नांदी आहे ही शाकुंतल नाटकातली नांदी आहे. ही ह्याचे गीतकार संगीतकार अण्णासाहेब किर्लोस्कर. हा प्रकार जो होता हा तुम्ही जर बघितलं तर जुन्या नाटकांमधनं बघतो की सर्व कलाकार समोर येऊन ती नांदी म्हणतात किंवा नांदी सादर करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामुळे फार असं सुंदर वाटतं. आणि खरंच वाटतंय ना तुम्हाला की आपण जुन्या काळाकडे गेलेलो आहोत. असेल तर होकार भरा, नसेल तर आपण काहीतरी बदल करू. वाटतंय मराठी चित्रपटसृष्टी गाणं, जुनी गाणी हे जर म्हटलं तर चित्रपटातलं गाणं आपण कोणतंही घ्यायचं जर ठरलं तर जुन्या ह्याच्यातला पहिले ज्यांची काय म्हणतात जी हुकमत होती चित्रपटसृष्टीवर, ज्या गीतांची, ज्या संगीताची आपल्याला वर्षानुवर्षाची सवय झाली किंवा ती जोडगोळी प्रसिद्ध होती, ते म्हणजे ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके. झाला महार पंढरीनाथ या चित्रपटासाठी त्यांनी एक अजरामर गीत दिलं. त्याचे गायक पंडित वसंतराव देशपांडे आणि हे गाणं सुधीर फडकेंनी देखील स्वतः गायलेलं आहे. तर आपण आता ऐकूयात कानडा राजा पंढरीचा.